रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत सगळे? एकदम नंबर एक, टकाटक ना. आता डॉक्टर हुकीर यांचे व्हिडिओ बघतात म्हणल्यानंतर टकाटकच असणार. मंडळी, आपल्या चॅनलला परवा 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि याचं सगळं श्रेय मी तुम्हाला देणार आहे. त्याचं कारण असं की दरवेळी जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद देता, लाईक्स करता, छान छान कमेंट्स करता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळं आपल्याला एवढ्या सगळ्या सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करता आलाय. या पुढच्या काळात देखील तुमचे आशीर्वाद, मार्गदर्शन, सदिच्छा आमच्या सोबत असू द्या. मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीतून लघवीला जास्त वेळा जाण्याची समस्या जी असते त्याच्याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती सांगणार आहे. हल्ली आपण बघतोय की बहुतांश लोकांना रात्री अचानकपणे लघवीला उठावं लागतं. लघवीला उठलं की नंतर मग झोप लागतच नाही किंवा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा सतत त्यांचा वेळ रात्रीचा हा लघवी करण्यातच जातो. झोप व्यवस्थित होत नाही, गाढ होत नाही, पूर्ण होत नाही. दिवस त्यांचा पूर्णपणे खराब जातो. खरं तर रात्रीची शांत समाधानकारक झोप लागणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. परंतु ह्या समस्येमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे धोक्यात येतं आणि मग काही केल्या ही समस्या कायमस्वरूपी निघून जातच नाही. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या समस्येच्या साठी 8 सोप्या टिप्स, 3 सोपे व्यायाम आणि 1 सोपी टेक्निक सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमची ही समस्या लवकरात लवकर कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, रात्रीतून लघवीला येण्याची समस्या नेमकी कशामुळे होते हे आपल्याला अगोदर समजून घेतलं पाहिजे. असं समजून न घेता जर तुम्ही त्याच्यावरती उपाय करत बसलात तर ते पालत्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं होईल. त्यामुळे आपल्या आजाराचं नेमकं कारण जर आपण समजून घेतलं आणि ते कारण दूर करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला तर आपला आजार नेमका तिथंच मुळासकट कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळं रात्रीतून लघवीला येण्याची समस्यांचं जे कारण आहे ते प्रत्येकामध्ये वेगवेगळं असू शकतं. तुमच्यामध्ये नेमकं कुठलं आहे हे तुम्ही समजून घ्या आणि मगच तुम्ही पुढचे उपाय करा, तरच तुमची ही समस्या खात्रीशीररित्या कायमस्वरूपी दुरुस्त होऊ शकते. मित्र हो, रात्रीतून लघवीला येण्याची 8 मुख्य कारण आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण ते म्हणजे वाढत्या वयानुसार तुमच्या मूत्राशयाची जी हालचाली आहेत त्या जास्त होणं, मूत्राशय जास्त ओव्हर ऍक्टिव्ह किंवा सेन्सिटिव्ह, संवेदनशील होणं. दुसरं महत्वाचं कारण आहे तुमचा डायबिटीस किंवा मधुमेह. रक्तातील साखर जेव्हा वाढते तेव्हा लघवीमध्ये देखील साखर उतरते. त्यामुळे आपल्या किडन्या रक्तातील साखर लघवीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बाहेर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करण्याच्या नादामध्ये रात्रीतून लघवी वाढवतात. तिसरं महत्वाचं कारण पुरुषांच्या मध्ये वय वाढल्याच्या नंतर प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो आणि ही प्रोस्टेट ग्रंथी जेव्हा वाढते तेव्हा मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण होतो. लघवी पूर्णपणे मोकळी होत नाही, वारंवार लघवी करण्यासाठी जाण्याची इच्छा होते आणि जावं लागतं. यासोबतच महिलांच्या मध्ये देखील वय वाढेल तसं अशी समस्या उद्भवू शकते किंवा त्यांच्या गर्भाशयाच्या मध्ये काही गाठी असतील, फायब्रॉइड असेल, गर्भाशयाचा आकार वाढला असेल आणि म्हणून त्याचं प्रेशर सारखं ब्लॅडरवरती येत असेल तर अशा वेळी देखील ब्लॅडरला सारखी स्टिम्युलेशन मिळतं, संवेदना मिळते आणि लघवीला जाण्याची वारंवार इच्छा होते. तर हे देखील एक महत्वाचं कारण आहे. चौथं महत्वाचं कारण आहे, जर तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाला असेल तर. 5वं, तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागावरती सूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आली असेल, खास करून कमरेच्या खालच्या भागामध्ये जर सूज आली असेल तर अशा वेळी देखील रात्रीतून लघवीला जाण्याचं प्रमाण दुप्पट तिप्पट वाढतं. 6वं महत्वाचं कारण, जर तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजेच बीपी जास्त वाढला असेल आणि त्याच्यासाठी काही औषधोपचार चालू असेल, त्या औषधोपचारामध्ये शरीरातील पाणी काढून टाकण्याची औषधं म्हणजेच डायुरेटिक्स असतील तर अशा वेळी देखील रात्रीच्या वेळेला ती गोळी घेतल्यानंतर तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागतं. जसं की लॅसिक्स असेल, लॅसिलॅक्टोन असेल,
असेल किंवा अजून अल्डॅक्टोन असेल किंवा अजून कुठली औषधं याच्यामुळे देखील तुम्हाला लघवी होते. सातवं महत्वाचं कारण तुम्हाला निद्रानाश असेल, झोपच कुठल्याही कारणानं होत नसेल तर अशा वेळी देखील रात्री तुम्ही उगीच पडून राहता आणि मग तुम्हाला वारंवार वाटायला लागतं की मी लघवी करून जर आलो तर मला परत शांत झोप लागेल. शांत झोप लागतच नाही, मात्र लघवीला वारंवार जावं लागतं. आणि आठवं महत्वाचं कारण आहे, जर तुम्ही जास्त चिंता करत असेल, काळजी करत असाल, अँझायटी तुम्हाला असेल किंवा सतत तुमचं लक्ष तुमच्या लघवीकडेच असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला वारंवार रात्रीच्या वेळेला लघवीला जाण्याची शक्यता भासू शकते. अशी झाली 8 मुख्य कारण. मित्र हो, आपल्या शरीरामध्ये 2 किडन्या असतात, बेंबीच्या दोन्ही बाजूला, आतल्या साईडला, मागच्या बाजूला. तर किडनीच्या माध्यमातून एक महत्वाचं काम पार पाडलं जातं, ते म्हणजे रक्त फिल्टर करायचं. रक्त फिल्टर करायचं म्हणजे काय करायचं, तर रक्तातील जे अशुद्ध घटक आहेत, जे टाकाऊ विषारी घटक आहेत ते लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकायचे. जे चांगले घटक आहेत ते पुन्हा रक्तामध्ये शोषून घ्यायचे, हे त्याचं काम असतं. परंतु हे काम दिवसभरामध्ये खूप चांगल्या प्रकारे होणं अपेक्षित असतं आणि ते होतं देखील. मात्र निसर्गाच्या नियमानुसार रात्रीच्या वेळेला सगळ्याच अवयवांची कामं ही कमी झालेली असतात किंवा शिथिल झालेली असतात. परंतु जेव्हा तुमच्या शरीरामध्ये जास्तीचे विषारी घटक जमा व्हायला लागतात, जास्तीचं पाणी जमा व्हायला लागतं, तेव्हा तुमच्या किडनीला रात्री देखील जास्तीचं काम करण्याची वेळ येते. किडनीला ओव्हरलोड येतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला या सगळ्या समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र हे जे उपाय आणि टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जे व्यायाम तुम्हाला मी सांगणार आहे, याच्यामुळे तुमच्यापैकी याच्यातलं कुठलंही कारण असू द्या तुमच्या वारंवार लघवी होण्याचं, ते कमी होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं नैसर्गिकरित्या मदत होणार आहे, तेही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय. मित्र हो, जेव्हा अशा प्रकारे रात्रीतून लघवीला तुम्हाला जास्त वेळा जावं लागतं त्यावेळेस तुम्ही 2 तपासण्या आवर्जून करून बघा. एक म्हणजे युरिन रुटीन, म्हणजे तुमच्या लघवीची तपासणी, आणि दुसरी ती म्हणजे तुमच्या पोटाची सोनोग्राफी. मित्र हो, आता पाहूया ही समस्या नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठीच्या 8 सोप्या टिप्स. सगळ्यात पहिली आणि महत्वाची टिप्स ती म्हणजे रात्रीच्या आहारामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण कमी घ्या किंवा मिठाचा कुठलाही पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. मग लोणचं असेल, पापड असेल, चिप्स असतील, कुरकुरे असतील, वेपर्स असतील, अजून काही ऍडेड साल्ट टाकलेले जे पॉकेटबंद हवाबंद पदार्थ असतात किंवा जंक फूड असेल, फास्ट फूड असेल किंवा तळलेले पदार्थ असतील, तर याच्यामुळे काय होतं की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मीठ जास्त जातं तेव्हा मिठाचा एक गुणधर्म असतो की पाणी धरून ठेवण्याचा. जेव्हा मीठ तुम्ही आहारातून जास्त घेता तुमच्या शरीरामध्ये, पेशींच्या मध्ये, 2 पेशींच्या मध्ये असणाऱ्या जागेमध्ये पाणी जमा राहतं आणि मग रात्रभर ते पाणी किडनीला बाहेर काढून टाकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना रात्रीच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणामध्ये गोड खाण्याची इच्छा होते किंवा ते खातात देखील. मात्र ही देखील चूक तुम्ही अजिबात करू नका. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा गोड पदार्थ घेऊ नका, कारण याच्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची मात्रा जास्त वाढते आणि त्याचा सिग्नल किडनीकडे जातो आणि मग किडनीला वाटतं की रक्तातील साखर कमी करायची, मग तिचं काम जास्तीचं वाढतं. त्यातल्या त्या डायबिटीस असेल तर याचा प्रमाण जे आहे ते दुप्पट तिप्पट पटीनं वाढतं. तिसरी महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे रात्री जेवण तुम्ही 7च्या अगोदर करा, 6-6:30 पर्यंत करा. असं जर तुम्ही नाही केलं, उशिरा जेवण केलं, तर जेवताना तुमच्या शरीरामध्ये अन्न पदार्थाच्या माध्यमातून किंवा जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर पिलेल्या पाण्याच्या माध्यमातून पाण्याची मात्रा शरीरामध्ये जास्त जाईल आणि तुम्ही झोपल्यानंतर सुद्धा किडनीवरती त्याचा ताण येईल आणि रात्रभर तुम्हाला लघवीला जायची वेळ येईल. याउलट जर तुम्ही लवकर जेवण केलं 6-6:30ला, तर तुमच्या जेवणातून गेलेलं जे पाणी आहे ते तुम्ही झोपायला जाईपर्यंत लघवीच्या माध्यमातून बाहेर जाईल आणि रात्रीतून तुम्हाला जास्त वेळ उठायची गरज पडणार नाही. त्यामुळे ह्या लवकर जेवण्यामुळे तुमच्या लघवीची समस्या फक्त कमी होणार नाही, तर तुमच्या रक्तातील साखरेवर, उपाशीपोटीच्या देखील खूप चांगले परिणाम बघायला मिळतील. तुमचं वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी आणि शरीरामध्ये ऑटोफेजी म्हणजे स्वतःची एक शरीराची अशी दुरुस्त होण्याची प्रणाली असते, ताकद असते, नैसर्गिकरित्या स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता शरीरामध्ये आहे. जेव्हा तुम्ही रात्री 7 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7-8 वाजता जेवता, हा जो 10-12 तासाचा उपवास आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे शरीराला आराम मिळतो, आतड्यांना आराम मिळतो आणि एकूणच आपल्या शरीराचं चांगलं रिज्युनेशन होतं, त्याचा चांगला फायदा होतो. 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पोट दरवेळी व्यवस्थित साफ होईल याची आवर्जून काळजी घ्या. कारण जेव्हा कधी पोट व्यवस्थित साफ होत नाही तेव्हा आतड्यामध्ये असणारा जो मल आहे तो जास्तीचा तिथं जमा झाल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये कडकपणा किंवा गाठी किंवा खडे झाल्यामुळे त्याचं जे प्रेशर आहे ते तुमच्या मूत्राशयावर येऊ शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला लघवीची संवेदना येऊन तुम्हाला रात्रीतून उठायची गरज भासू शकते. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी काय करायचं याचे देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवले. खूप साऱ्या लोकांना नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यासाठी मदत झाली. तुम्ही कुणी
बघितले नसतील तर ते आवर्जून बघा. 6वी महत्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळेला तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करा. नाही तर दिवसभरामध्ये जेवढं तुम्हाला सकाळी उठल्यापासून पाणी प्यायचं तेवढं प्या, पण रात्री 8, 8:30, 9च्या नंतर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करा. अगदीच तहान लागली तर एका दुसरा घोट तुम्ही पाणी प्या. 7वी महत्वाची गोष्ट, रात्रीच्या जेवणामध्ये भिजवलेले अन्नपदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. म्हणजे मोड आलेले अन्नपदार्थ असतील किंवा अजून काही भिजवलेलं जे असतं, भिजवून ठेवलेलं, त्याच्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असते आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये जलनिर्मिती जास्त होते किंवा जलसंचय जास्त होतो, जो की तुम्हाला रात्रभर लघवीला बांधण्यासाठी भाग पाडू शकतो. आणि 8वी महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे रात्री 6च्या नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचे डायरेटिक पेय म्हणजे लघवी जास्त होऊ देणारे जे पेय असतात ते पिऊ नका. त्याच्यामध्ये खास करून तुम्ही कॉफी, चहा किंवा कुठल्याही प्रकारची दारू, बियर असेल, वाईन असेल, देशी असेल, विदेशी असेल, ती अजिबात सेवन करू नका. कारण याच्यामध्ये डायरेटिक म्हणजे लघवी जास्त होण्याची प्रॉपर्टी असते, गुणधर्म असतो. त्यामुळे हे देखील पदार्थ तुम्ही आवर्जून वर्ज करा, बंद करा. आता पाहूया 3 सोपे शास्त्रोक्त व्यायाम आहेत ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची मात्रा ही तुम्ही झोपायला जाण्याच्या अगोदरच लघवीच्या माध्यमातून बाहेर पडेल. रात्रभर तुम्हाला लघवीला उठण्याची गरज पडणार नाही. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की तुमच्या कमरेच्या खालच्या भागावरती किंवा संपूर्ण शरीरावरती जेव्हा सूज येते किंवा पाणी जमा होतं तेव्हा त्याचा परिणाम म्हणून किडनीकडे ते पाणी जातं आणि रात्रभर लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकावं लागतं. मात्र हे 3 व्यायाम जर तुम्ही केले तर रात्री झोपण्याच्या अगोदर तुमची लघवी, तुमच्या शरीरातलं पाणी जमा झालेले ते लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्हाला 100% मदत होईल. त्यामध्ये सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खुर्चीवरती बसायचं निवांतपणे आणि एक साधा टेनिस बॉल जो असतो तो कडक असणारा जरा थोडासा अशा प्रकारे तुमच्या तळपायाच्या खाली ठेवा आणि तळपाय तुमचा अशा पद्धतीने त्याच्यावरतून काय करा, रोल करा. किती वेळा करायचंय? 1 मिनिटासाठी उजव्या पायानं, 1 मिनिटासाठी तुम्ही डाव्या पायानं अशा पद्धतीनं रोल करा. असं केल्यानं काय होणार आहे, तुमच्या तळपायाच्या तिथं ज्या काही नर्व एंडिंग असतात म्हणजे चेतापेशीची जी शेवटची टोकं असतात ती खूप संवेदनशील असतात. त्याच्यामुळे त्या उद्दीपित होतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या पायाच्या, कमरेच्या किंवा ओटीपोटाच्या ज्या सगळ्या स्नायू आहेत किंवा ज्या नसा आहेत त्या ऍक्टिव्ह होतात आणि त्यांची कामं व्यवस्थितपणे पार पाडली जातात. त्यांचं रिलॅक्सेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते. चा परिणाम म्हणून मूत्राशय जे आहे त्याच्या ज्या स्नायू आहेत ते ढिले होतात, त्या आकुडून जात नाहीत किंवा त्याच्यामध्ये स्पाझम निर्माण होत नाही. लघवी मोकळेपणानं बाहेर पडण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो. दुसरा सोपा व्यायाम काय करायचं, तुम्हाला अशाच पद्धतीनं खुर्चीवरती बसून करायचा. खुर्ची तुम्हाला काय करायची आहे, उठून उभं राहायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला चेअर स्क्वॅट करायचे आहेत. हात समोर जमिनीला समांतर रेषेमध्ये घ्यायचे आहेत आणि वर खाली उठायचंय, बसायचंय, उठायचंय, बसायचंय. किती वेळा करायचे तुम्हाला? 10 ते 20 वेळा करा जास्तीत जास्त. तुम्हाला 10 वेळा जास्त वाटत असेल तर 5 वेळा करा, तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार करा. आता हे उठता बसताना जर तुमचे गुडघे खूप जास्त दुखत असतील आणि तुम्हाला खुर्ची खूप जास्त वाटत असेल खाली, तर अशा वेळी तुम्ही खुर्चीवर एखादी दुसरी उशी ठेवा आणि मग तुमची उंची कमी झाल्यामुळे गुडघाला जास्त तुम्हाला बेंड करायची गरज पडणार नाही. आणि तुमच्या या व्यायामाचं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे तुमच्या ओटीपोटाच्या ज्या स्नायू आहेत, मूत्राशयाच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत किंवा कमरेचे सीटचे जे स्नायू आहेत ते खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होतील आणि लघवी खूप चांगल्या प्रकारे तिथून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होईल. याचा फायदा तुम्हाला या आजारामध्ये कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी होईल. आणि तिसरा सोपा व्यायाम अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला उताना झोपायचंय आणि तुमचे पाय जे आहेत ते भिंतीला लावायचे. ते लावलेले असताना काय करायचं, तुम्हाला तुमच्या मांड्या ज्या आहेत एका सरळ रेषेमध्ये असल्या पाहिजेत आणि तुमचे पाय आणि मांड्या अशा हा जमिनीला 90 अंश कोनामध्ये स्थिर राहिल्या पाहिजेत. आता काय करायचं, तुम्हाला तुमच्या ज्या टाचा आहेत त्या तुम्हाला काय करायच्यात, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा मागं पुढं करायच्यात. अशा पद्धतीने किती वेळा करायच्यात? 10 वेळा करा, 20 वेळा करा, 25 वेळा करा, 30 वेळा करा. ह्याला म्हणतो आपण वॉल काप्रेस एक्सरसाइज. म्हणजेच काय की तुमच्या त्या पिंडरीच्या मध्ये असणारं जे दुसरं हृदय आहे, सोलियस मसल आपण म्हणतो शरीरात, तिथं जमा झालेलं पाणी असेल किंवा पायामध्ये एकूण जमा झालेलं पाणी, दिवसभर आपण उभं राहतो किंवा बसलेलो असतो, त्यामुळे काय होतं की पायाकडे जास्त पाणी जमा होतं. ते शरीराकडे घेऊन गेलं जात नाही कारण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध त्याला काम करावं लागतं. मात्र अशा पद्धतीच्या व्यायामानं हे पाणी लवकरात लवकर शरीराकडे, हृदयाकडे घेऊन झालं जाईल. हृदयाकडून मग परत ते किडनीकडे जाईल आणि लघवीच्या माध्यमातून ते झोपण्याच्या आधीच बाहेर काढून टाकलं जाईल आणि तुम्हाला ही समस्या होणार नाही. त्यामुळे हे महत्वाचं आहे. हे तुम्ही 10, 15, 20 वेळा केलं की पुढची स्टेप काय करायची, तुम्हाला एक पाय तुमचा असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुमडायचा, दुसऱ्या पायावरती ठेवायचा आणि तुमच्या पायाला दोन्ही हातांनी, या दुमडलेल्या पायाला काय करायचं, दोन्ही हातांनी
हाताने अशा पद्धतीनं खालून वर दाबत दाबत जायचे. 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा तुम्ही दाबत दाबत जावा, खालून वर, खालून वर. कारण खालून वर जेव्हा जातो आपण, तेव्हा आपण पायाकडून हृदयाकडे रक्तप्रवाह जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. चा परिणाम म्हणून तुमच्या किडनीज किंवा तुमच्या हृदयाचं किंवा तुमच्या एकूण फुफ्फुसाचं हे जे आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत होईल. रक्ताचं शुद्धीकरण खूप चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होईल. पायातल्या खास करून दिवसभर थांबलेल्या, दूषित झालेल्या किंवा ज्यात जास्त कार्बन डायऑक्साईड आहे हा देखील निघून जाण्यासाठी याच्यामुळे मदत होईल. आणि याचा परिणाम म्हणून तुमची ही समस्या कमी होईल. हा मसाज परत दुसऱ्या पायाने देखील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अशाच पद्धतीने करायचंय. 10 वेळा 20 वेळा करा तुम्ही. आणि त्याच्यानंतर आता ह्याच व्यायामाचे पुढचे एक स्टेप तुम्हाला करायचे. पाय थोडेसे वर घ्यायचे आहेत. वर घेतल्याच्या नंतर तुम्हाला आता काय करायचंय, पायाचे जे पंजे आहेत ते तुम्हाला खाली वर करायचे. किती वेळा करायचे? 10 वेळा करा, 15 वेळा करा, 20 वेळा करा. तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने करा. एकाच दिवशी जास्त करू नका. हळूहळू त्याचं वेळ आणि वेग वाढवत चाला. याच्यामुळं तुमच्या किडनीच्या माध्यमातून तुमच्या शरीरातलं पाणी, खास करून पायातलं, कमरेच्या खालचं जे पाणी जमा झालेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी मदत होईल. आणि झोपतानाच तुम्हाला लघवी पूर्ण मोकळी झाल्यामुळं पुन्हा पुन्हा वारंवार उठण्याची वेळ येणार नाही. आता पाहूया सगळ्यात महत्वाची ती टेक्निक, त्याला आपण तंत्र म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये डबल वाइडिंग टेक्निक, म्हणजेच 2 वेळा लघवीला जायचे. कशा पद्धतीनं? एकदा तुम्ही झोपताना लघवीला गेलात, निवांत बसून लघवी करा. खास करून उभा राहून करण्याच्या ऐवजी बसून कमोड मध्ये करा. तुमच्या घरामध्ये कमोडचं शौचालय नसेल तर एखादी प्लास्टिकची खुर्ची तुम्ही मध्यभागी सेंटरला कशाने तरी कटरनी कट करून त्याची व्यवस्था करा. आता खुर्चीत बसून तुम्ही लघवी जर केली तर तुमच्या मूत्राशयाच्या किंवा पेल्विक फ्लोअर मसल जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतील आणि लघवी चांगल्या प्रकारे मोकळेपणाने निघून जाण्यासाठी मदत होईल. एकदा तुम्ही पहिल्या वेळेस लघवी केली, आता काय करायचं, तुम्हाला थोडंसं उठून उभं राहायचंय, थोडंसं पुढे झुकायचंय आणि तुमची जे सीट आहेत किंवा कमरेचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने डान्स केल्यासारखं तुम्हाला हलवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडेसे 15-20 मिनिटासाठी चालायचंय किंवा अजून काय तुम्हाला काय काम करायचे असेल, ब्रश करायचं असेल किंवा तुम्हाला अजून काय हात धुवायचे असतील तर ते धुवा. आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून तुम्हाला तशाच पोझिशन मध्ये बसून दुसऱ्यांदा लघवी करायची. नक्कीच तुम्हाला राहिलेली लघवी होण्यासाठी मदत होईल. तुम्ही माऊली फक्त करून बघा. ह्या सगळ्या 8 टिप्स, हे 3 सोपे व्यायाम आणि 1 सोपी टेक्निक आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे एक घरगुती सोपा उपाय याच्यासाठी तुम्हाला बोनस म्हणून सांगेल, तो तुम्ही देखील आवर्जून करून बघा. फक्त लघवीसाठीच याचा फायदा होणार नाही तर एकूण पचनशक्ती सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं, 1 छटाकभर आवळा पावडर म्हणजे 50 ग्रॅम आणि 1 छटाकभर हळद पावडर एकत्रित मिक्स करायचे आणि दरवेळी सकाळ, दुपार, संध्याकाळच्या जेवणाच्या आधी 1 कपभर कोमट पाण्यामध्ये याचा 1 अर्धा चमचा तुम्ही टाका. याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर टाका, ज्याच्यामुळे हे चांगलं पचलं जाईल, शोषलं जाईल. याचा परिणाम म्हणून देखील खूप चांगले रिझल्ट तुम्हाला ह्या लघवीच्या आजारावरती बघायला मिळतील. तर नक्कीच मित्र हो, आजपासून हे सोपे सोपे उपाय, टिप्स, व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. करायला सुरू केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट मिळाले हे देखील नंतर कमेंट करून आम्हाला कळवा, कारण जेणेकरून इतर लोकांना देखील हे करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल.
तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.